तर काय म्हटलं मी की ग्रॅव्हिटेशनलमधले जर कॉन्सेप्ट क्लिअर झाले, माझ्याकडे लक्ष द्यायचं, तर इलेक्ट्रोस्टॅटिक्सवर जास्त मेहनत करायची गरज नाही. थोडेसे चेंजेस ग्रॅव्हिटेशनमधल्या फॉर्म्युल्यामध्ये केले की इलेक्ट्रोस्टॅटिक्समधले फॉर्म्युले तुम्हाला डेव्हलप करता येतील, तयार करता येतील. ठीक आहे. आणि काल आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि पोटेन्शियल पाहिलं. अगदी थोडक्यात मी एकदा ते तुम्हाला परत सांगतो. तर पहिल्यांदा काय पाहिलं होतं आपण? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके. तर पहा, याला मी शॉर्टमध्ये न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असं लिहितो, NLG. तर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तुम्हाला काय सांगतो? युनिव्हर्समधल्या कुठल्याही दोन मटेरियल पार्टिकलमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते, इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग. बरोबर आहे. काही कोणताच फॅक्टर असा नाही जो यावर अफेक्ट करणार म्हणून. तर देर इज फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू मटेरियल पार्टिकल, मासिव्ह पार्टिकल्स इन द युनिव्हर्स. युनिव्हर्समधल्या कुठल्याही ज्या पार्टिकलला मास आहे त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. त्यांच्यामधलं अंतर कितीही असो, अप टू इन्फिनिटी असलं तरी दे आर अट्रॅक्टिंग इच अदर, असं न्यूटनचं म्हणणं आहे. ओके. पण जर ॲक्च्युअलीच इन्फिनिटी झालं तर तो 4 0 होणार. बरोबर आहे. तर इन्फिनाईट तर आपण तसे एक आयडियल टर्म घेतो. आणि हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन काढायचं कसं? तर पहिल्या पार्टिकलचं मास जर M1 असेल, दुसऱ्या पार्टिकलचं मास जर M2 असेल, त्यांच्यामधलं अंतर R असेल, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ द मासेस, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. म्हणजे ॲक्च्युली हे लिहिताना असं लिहायला पाहिजे, प्रोपोर्शनल टू M1 इंटू M2, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R². म्हणून याला लिहितो आपण F=G इंटू M1 इंटू M2 अपॉन R². यालाच म्हणतो आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. नंतर या न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनला मी व्हेक्टर फॉर्ममध्ये एक्सप्रेस केलं होतं. ओके. व्हेक्टर फॉर्ममध्ये एक्सप्रेस करताना तुम्ही असं विचार करा की M2 M1ला स्वतःकडे ओढत आहे. कोण ओढत आहे? कोणाला? सो फोर्स ऑन M1 बाय M2. या फोर्सची डायरेक्शन 1 कडून 2 कडे असेल, 2 कडे असेल. सो फोर्स ऑन M1 बाय M2. मग या फोर्सची डायरेक्शन कोणीकडे आहे? 1 कडून 2 कडे. म्हणून हा फोर्स आपण F12 ने दाखवतो. याला जर तुम्ही F12 ने दाखवलं असतं तर इथे काय करायचं? G इंटू, इथं मॅग्निट्यूड आहे M1 इंटू M2 अपॉन R². इथे लिहायचं आहे युनिट व्हेक्टर. आता यांच्यामधलं अंतर जे R आहे, या आरला जर आपण ॲरो दिला आणि याला असं लिहितं ना R12, म्हणून इथे काय लिहिलं आपण? R12. हा काय झाला? वेक्टर. पण आपल्याला काय पाहिजे? युनिट वेक्टर. त्या युनिट वेक्टरला त्याच्या डिस्टन्सनी, त्या मॅग्निट्यूडनी डिव्हाइड करायचं. वेक्टरमध्ये शिकवलं, वेन वेक्टर इज डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड यू गेट युनिट वेक्टर. याच्या जागी तुम्ही R लिहू शकता. फक्त हा R12, याला R12 पण लिहिता येते. R तुम्ही इथे पण घेऊ शकता. पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो अट्रॅक्टिव्ह फोर्स. मग अट्रॅक्टिव्ह फोर्स दाखवताना रिप्रेझेंटेशनमध्ये मायनस साईन आलं पाहिजे. मायनस साईन, हॅलो इकडे लक्ष, मायनस साईन येण्यासाठी ह्या R12ला काय करा? R21 करून टाका. म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल? हा जो व्हेक्टर आहे याला डिस्प्लेसमेंट व्हेक्टर तुम्ही म्हणू शकता R12. सो R12 याची डायरेक्शन 1 कडून 2 कडे आणि R21 याची डायरेक्शन 2 कडून 1 कडे. मॅग्निट्यूड तर सेमच राहणार. सो दे आर निगेटिव्ह वेक्टर्स ऑफ इच अदर. म्हणून तुम्हाला R12लाच काय लिहिता येते? -R21. म्हणून इथे जर तुम्हाला मायनस साईन ठेवायचं असेल, तुम्ही याच फॉर्म्युलाला काय लिहू शकता? F12 इकडे मायनस G M1 इंटू M2 अपॉन R². आणि इथे काय करणार? R21 वेक्टर अपॉन R. या आरलाही तुम्ही 21 लिहू शकता, पण ते लिहायची की गरज नाही, कारण 21 कशासाठी लावलं आपण? डायरेक्शन दाखवण्यासाठी. आणि अंतराला तर काही डायरेक्शन असते. आणि आता बघा, लक्ष द्या, ह्या पूर्ण टर्मच्या ऐवजी काय करू शकता तुम्ही? F12 वेक्टर इक्वल टू मायनस G M1 इंटू M2 अपॉन R². याला R21 आणि याच्या डोक्यावर कॅप दिली म्हणजे तो काय झाला? युनिट वेक्टर. ओके. म्हणजे ह्याच टर्मला आपण असं लिहिलं. आणि असं लिहायचं नसेल तर हाच फॉर्म्युला कसा लिहितो? F12 इक्वल टू मायनस G इंटू M1 इंटू M2 आपण हा R इकडे घेतला तर काय करता येणार? R³. इथे 1 2 आहे, इथे काय करा? 2 1 करा. आणि यार समजलं का? पहिलाही फॉर्म बरोबर आहे. सर्व बोर्डवर जेवढे लिहिलं आहे ते करेक्ट फॉर्म आहेत. समजलं? हा झाला F12 इथे. आणि लक्षात ठेवायसाठी काय करायचं? मेकॅनिकल लक्षात, इथे 1 2 असेल तर इथे 2 1 पाहिजे. बरोबर. मध्ये मायनस साईन पाहिजे. विदाऊट मायनसही याला लिहिता येते, पण ते करेक्ट रिप्रेझेंटेशन नाही. ते रॉंग पण नाही आहे, पण करेक्ट का नाही? ग्रॅव्हिटेशनल फोर्स
अट्रॅक्टिव्ह असतो आणि अट्रॅक्टिव्ह फोर्स दाखवताना मायनस साईन त्या प्रेझेंटेशनमध्ये पाहिजे, म्हणून तो मोर करेक्ट नाही आहे. समजलं का? ओके. आणि यालाच काय लिहिता येतं? सिमिलरली तुम्हाला काय लिहिता येणार? एफ टू वन, याला काय म्हणणार? टू कडून वनकडे, म्हणून कोण कोणाला अट्रॅक्ट करत आहे? टू कडून वनकडे. वन हा टूला अट्रॅक्ट करत आहे. फोर्स ऑन टू बाय वन, फोर्स ऑन M2 बाय M1, ते बरोबर ओळखता आलं पाहिजे. इथे जर 2 1 असेल तर बाकी सर्व मटेरियल जे आहे, मॅटर जे आहे ते सेम राहणार आहे. इथे काय करा? आर स्क्वेअर. इथे जर 2 1 असेल तर इथे काय करा? 1 2. डोक्यावर ॲरो द्या आणि त्याचे मॅग्नेट्यूड त्याच्या खाली लिहा. याच्या जागी तुम्ही आर कॅप लिहा किंवा हा आर इकडे टाका, काही फरक नाही पडत. समजलं? हे झालं न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इन वेक्टर फॉर्म. समजलेला पाहिजे. कोणी जर म्हणत असेल तर मी याला पाठ करतो, तर एक्झाममध्ये असं काहीतरी असणार आहे की ते पाठ करणाऱ्यांना जमणार नाही. कळलं का? तुम्हाला समज पाहिजे. म्हणून कुठल्याही क्वांटिटीला व्हेक्टर फॉर्ममध्ये एक्सप्रेस करताना त्या क्वांटिटीची लिहायची मॅग्नेट्यूड आणि त्याला मल्टिप्लाय करायचं युनिट व्हेक्टरने. तो युनिट व्हेक्टर ती क्वांटिटी ज्या डायरेक्शनने आहे त्या डायरेक्शनचा पाहिजे. म्हणून तुम्ही म्हणाल इथे तर उलटा केला, तुम्ही उलटा केला तो आपण अट्रॅक्टिव्ह फोर्स दाखवण्यासाठी मायनस साईन लिहून उलटा केला. समजलं का? हा झाला न्यूटन ऑफ ग्रॅव्हिटेशन इन वेक्टर फॉर्म. ओके. त्यानंतर आपण ना ग्रॅव्हिटेशनल फील्डचा थोडा स्टडी केला होता. आणि ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये पहा आपण काय सांगितलं होतं, काय स्टडी केलं होतं आपण? ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणजे कुठली एखादी बॉडी आहे, या बॉडीचं मास किती आहे? काहीतरी मास आहे, ते घेतलं आपण मास m. कुठल्याही मासिव बॉडीच्या भोवती ती बॉडी दुसऱ्या पार्टिकलला काय करते? अट्रॅक्ट करते. तर या बॉडीच्या भोवती, या मासच्या भोवतीची अशी स्पेस ज्या स्पेसमध्ये दुसरा पार्टिकल आणला असता हा पहिला पार्टिकल, पहिली बॉडी त्याला अट्रॅक्ट करेल, दॅट एंटायर स्पेस इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल फील्ड. आणि लक्षात ठेवा की हा पार्टिकल किती दूर न्या तुम्ही, हा याला अट्रॅक्ट करतोच अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. बरोबर. एनी टू पार्टिकल्स इन द युनिवर्स, या पार्टिकलला तुम्ही इन्फिनिटीने आलेलं तरी हा पार्टिकल त्याला काय करत आहे? अट्रॅक्ट करत आहे. याचा अर्थ प्रत्येक बॉडीचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड कुठपर्यंत असते? इन्फिनिटीपर्यंत असते. बरोबर आहे. सो ग्रॅव्हिटेशनल फील्ड एक्सटेंड्स अप टू इन्फिनिटी. मन लावाल तर समजेल, नाहीतर मग गडबड होऊन जाते. समजलं का? ग्रॅव्हिटेशनल फील्ड एक्सटेंड्स अप टू इन्फिनिटी. पण प्रॅक्टिकली जर बॉडी जवळ असल्या तर त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन असते. बॉडी पार्टिकल जर खूपच दूर असला आणि त्यांचं मास कमी असलं तर ते अट्रॅक्शन तुम्हाला जाणवत नाही किंवा ते डॉमिनेटिंग किंवा इफेक्टिव्ह नसते. ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज प्रेझेंट एव्हरीवेअर. बरोबर आहे. प्रत्येक बॉडीचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड प्रत्येक ठिकाणी आहे. बिकॉज द ग्रॅव्हिटेशनल फील्ड एक्सटेंड्स अप टू इन्फिनिटी. हा पेन आहे, याचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड सुद्धा आपल्या गॅलेक्सीच्या बाहेर आहे, पर्यंत आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण याच्या भोवती ते स्ट्रॉंग आहे. जसं तुम्ही दूर दूर जाणार ते फील्ड काय होत जाणार? वीक होत जाणार. पण ते असेल अप टू इन्फिनिटी. प्रत्येक बॉडीचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड थेरॉटिकली इन्फिनिटीपर्यंत आहे. पण प्रॅक्टिकली काही अंतरानंतर त्या फील्डचा इफेक्ट जो आहे तो कमी होऊन जातो किंवा नेग्लिजिबली स्मॉल होतो किंवा त्याला आपण निग्लेक्ट करतो. हे झालं ग्रॅव्हिटेशनल फील्ड. आता बघा परत एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला काल, की ग्रॅव्हिटेशनल फील्ड बघा दोन प्रकारचे फील्ड असतात. तर ग्रॅव्हिटेशन कॉन्झर्वेटिव्ह आणि नॉन कॉन्झर्वेटिव्ह. तर ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज कॉन्झर्वेटिव्ह. याचा अर्थ समजून घ्या. हे काय आहे? कॉन्झर्वेटिव्ह फील्ड. कॉन्झर्वेटिव्ह फील्डचा अर्थ काय समजून घेण्याचा प्रयत्न करा. की समजा हा पार्टिकल आहे आणि या पार्टिकलला तुम्ही इथून इथपर्यंत आणलं फील्डमध्ये. इथून इथपर्यंत आणताना तुम्हाला काय करावं लागलं असणार? वर्क. तुम्ही सरळ आणलं तरी तेवढंच वर्क होणार, तुम्ही याला फिरून आणलं तरी तेवढंच वर्क होणार, आणि कसंही आणलं तरी प्रत्येक केसमध्ये वर्डन काय असणार? सेम. सो वेन वर्डन इज इंडिपेंडेंट ऑफ पाथ and it depends only upon initial position and final position, such field is called as conservative field and the force is called as conservative force. बरोबर आहे. फोर्स आहे म्हणजे पार्टिकलला मूव्ह करताना वर्क करावं लागेल. जिथे फोर्स आहे तिथे काय करावं लागेल? वर्क. जसं हा पेन इथे ठेवलेला आहे, या पेनला मला वर उचलायचं आहे तर काय करावं लागलं? वर्क करावं लागलं अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फील्ड. मग याला सरळ उचललं तरी तेवढंच वर्क होणार, याला मी खाली नेऊन इथे आणलं तरी तेवढंच वर्क होणार. कोणत्याही पाथनी या पार्टिकलला मूव्ह केलं तर वर्डन इज इंडिपेंडंट ऑफ पाथ. बरोबर. वर्डन डिपेंड्स ओनली अपॉन इनिशियल पोझिशन अँड फायनल पोझिशन. असं जर असेल तर फोर्स इज कॉल्ड ॲज कॉन्झर्वेटिव्ह फोर्स अँड द फील्ड इज कॉल्ड ॲज कॉन्झर्वेटिव्ह फील्ड. ओके. मग काय डेफिनेशन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सची? वेन द वर्क इज
independent of path when work depends only upon initial position and final position. म्हणून पहिल्या पाथने केलेलं वर्क आहे W1, दुसऱ्या पाथने केलेलं वर्क आहे W2, दुसऱ्या पाथच्या अलॉंगचं वर्क, तिसऱ्या पाथच्या अलॉंगचं वर्क आहे W3. आणि फील्ड जर कॉन्झर्वेटिव्ह असेल, फोर्स जर कॉन्झर्वेटिव्ह असेल तर W1 इज इक्वल टू W2 इक्वल टू W3. लक्षात ठेवा. नाही तर मग तुम्हाला आठवलं शॉर्टकट आहे, वर्क कमी झालं, थोडं लांब पाहत आहे, वर्क जास्त झालं, आणखी लांब पाहता आणखी वर्क जास्त झालं. तो काही फ्रिक्शनल फोर्स नाही आहे. मोटरसायकल चालवायला, सायकल चालवायला वर्क तसं लागते. फ्रिक्शनल फोर्स जो आहे ना तो नॉन कॉन्झर्वेटिव्ह असतो. मी समजा काहीतरी तुम्ही सायकल चालवून राहिले, इथून तिथपर्यंत जायला जेवढं वर्क लागेल असं जायला त्यापेक्षा जास्त लागेल, आणखी जास्त फिराने गेले तर जास्त लागेल, कारण तिथे फ्रिक्शनल फोर्सच्या अगेन्स्ट वर्क होऊन राहिलं. फ्रिक्शनल फोर्स आहे नॉन कॉन्झर्वेटिव्ह. जो फोर्स कॉन्झर्वेटिव्ह असतो तिथे वर्क डन इंडिपेंडंट ऑफ पाथ असते, ते फक्त इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशनवर डिपेंड असते. म्हणून ग्रॅव्हिटेशनल फील्ड कसं आहे? कॉन्झर्वेटिव्ह फील्ड. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा आहे? कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. समजलं? आणि फ्रिक्शनल फोर्स नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. आता फ्रिक्शनल फोर्समध्ये काही फील्ड नसते. ओके. नंतर पहा मी आणखी 2 टर्म तुम्हाला सांगितल्या होत्या. कुठल्याही फील्डच्या 2 टर्म असतात, एक असते इंटेन्सिटी आणि दुसरं असते पोटेन्शियल. ओके. आणि खूप महत्त्वाच्या टर्म्स आहेत. तर ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये तुम्ही 2 टर्म्स मी तुम्हाला सांगितल्या होत्या. बघा इथे आपण घेतलं मास कॅपिटल एम. या कॅपिटल एमला तुम्ही काय म्हणू शकता? सोर्स मास. ओके. सोर्स मास. आणि हे मास ग्रॅव्हिटेशनल फील्ड प्रोड्यूस करेल. तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फील्ड 2 ठिकाणी स्टडी करायचं. एक पहिला पॉईंट घेतला आर इतक्या अंतरावर, दुसराही पॉईंट घेतला आर इतक्या अंतरावर. ओके. आता पहा इथे आपल्याला काढायचं आहे इंटेन्सिटी. इंटेन्सिटी जर तुम्हाला काढायची असेल, या बघा लक्ष द्या बरोबर, हा झाला सोर्स मास. यांनी काय प्रोड्यूस केलं? ग्रॅव्हिटेशनल फील्ड. या फील्डची, यांनी प्रोड्यूस केलेल्या फील्डची आर इतक्या अंतरावर असलेली इंटेन्सिटी काढायची आहे. मग जिथे इंटेन्सिटी काढायची आहे तिथे ठेवायचं टेस्ट मास. स्मॉल एम काय झालं? टेस्ट मास. आणि या दोघांमध्ये काय असेल आता? फोर्स. आणि इंटेन्सिटी काढताना ईने दाखवा किंवा आयने दाखवा, जेवढा फोर्स आहे त्याला मासनी डिवाइड करा. जी फोर्सची डायरेक्शन तीच इंटेन्सिटीची डायरेक्शन. दिस द फॉर्म्युला फॉर इंटेन्सिटी है ना. आणि जर तुम्ही एफचा फॉर्म्युला लिहिला तर हाच फॉर्म्युला तुम्हाला काय मिळते? ई इक्वल टू जी इंटू कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. कोणी म्हणेल हा आला कसा? बघा ई बरोबर काय लिहिलं तुम्ही? एफ बाय एम. बरोबर आहे. आणि 1/m. एफचा फॉर्म्युला काय होता? जी इंटू फर्स्ट मास इंटू सेकंड मास अपॉन आर स्क्वेअर. एम एम झाला कॅन्सल. समजते? कालही केलं होतं. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर इंटेन्सिटी. आणि तुमच्या लक्षात आलं असेल इंटेन्सिटी इज नथिंग बट ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट दॅट पॉईंट. त्या पॉईंटला जेवढी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल तीच काय झाली? इंटेन्सिटी झाली. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या पॉईंटचा जी माहिती आहे, स्मॉल जी, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फील्डची इंटेन्सिटी माहिती आहे. समजलं का? जी माहिती असते म्हणजेच काय? इंटेन्सिटी. नंतर असते ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. याला आणखी आपल्याला डिटेल स्टडी करायचं आहे. काय ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल? लक्ष द्या. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल या पॉईंटला किती असेल? बघा परत एक गोष्ट समजून घ्या. हे आहे सोर्स मास. यांनी काय तयार केलं? फील्ड तयार केलं. हे झालं ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ओके. या ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये आपण ठेवला एक पॉईंट कन्सिडर केला. त्या पॉईंटला असलेलं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल काढायचा. इथे असलेली ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी काढायची होती. तर इथे जर पोटेन्शियल काढायचं असेल तर आपण काय केलं होतं? बघा एक मास जे आहे ते खूप दूर आहे. खूप दूर म्हणजे इफेक्टिव्हली इतक्या दूर आहे की हे मास त्याला अट्रॅक्ट किंवा अट्रॅक्ट करत नाही. इथे रिपल्शनचा येत नाही. त्या मासला तुम्ही ओढून आणलं इथपर्यंत. ओढून आणण्यासाठी तुम्हाला काय करावं लागलं? वर्क करावं लागलं. त्या वर्कला त्या मासनी डिव्हाइड करा. तर हे काय झालं? पोटेन्शियल. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इट इज ऑलवेज निगेटिव्ह. हे पोटेन्शियल काय असते? निगेटिव्ह असते. हा एक फॉर्म्युला तयार झाला. दुसरा फॉर्म्युला तुम्हाला काल डिराईव्ह करून दिला होता. हा फॉर्म्युला मिळतो मायनस जी कॅपिटल एम अपॉन आर. हा फॉर्म्युला झाला इन टर्म्स ऑफ टेस्ट मास. इथे जे मास इथे ठेवलेलं आहे ना ते मास तुम्हाला घ्यावं लागेल. बरोबर आहे. हा फॉर्म्युला झाला इन टर्म्स ऑफ सोर्स मास. बरोबर आहे. पोटेन्शियल काय असते? निगेटिव्ह. आता बरोबर समजण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. बघा मी काय सांगितलं, याच्या मागची स्टोरी समजून घ्या. एक जो पार्टिकल आहे, सुरुवातीला हा जो पार्टिकल आहे हा कोणता? टेस्ट मास. हे सुरुवातीला कुठे होतं? इन्फिनिटीला. या मासला आपण कॅरी करून इथे आणून राहिलो. म्हणजे कॅरी करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागलं? वर्क. आणि तुम्ही पोटेन्शियल काढताना वर्कला मासनी डिवाइड केलं. तुम्ही जे वर्क केलं ते गेलं कुठे? ते वर्क पोटेन्शियल एनर्जी म्हणून स्टोअर झालं. म्हणून जर का तुम्हाला इथे पोटेन्शियल एनर्जी काढायची असेल तर पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय असणार?
वर्क असणार आणि वर्कचा फॉर्म्युला काय लिहिता येणार तुम्हाला? वर्क इक्वल टू म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू पोटेन्शियल मल्टिप्लाइड बाय मास, म्हणून मास मल्टिप्लाइड बाय एम इंटू व्ही, एम इंटू व्ही. म्हणजे ज्या टेस्ट मास जे असेल त्याला काय करायचं, ज्या ठिकाणी ते टेस्ट मास ठेवलेलं आहे त्या ठिकाणच्या पोटेन्शियलनी मल्टिप्लाय करायचं, समजून घ्या. म्हणून जर का तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी काढायची असेल तर ज्या ठिकाणी पार्टिकल ठेवलेलं आहे त्या ठिकाणचं पोटेन्शियल काढायचं आणि तिथे जो पार्टिकल ठेवलेला आहे त्या पार्टिकलला, त्या पोटेन्शियलला, त्या पार्टिकलच्या मासनी मल्टिप्लाय करायचं, तर तुम्हाला काय मिळेल? पोटेन्शियल एनर्जी. बरोबर आहे. स्टुडंट काय करतात, पोटेन्शियलचा फॉर्म्युला वेगळा स्टडी करतात, पोटेन्शियल एनर्जी वेगळी स्टडी करायची गरज नाही आहे. समजलं का? या मासला इकडे आणलं, आणण्यासाठी काय करावं लागलं? वर्क. जे वर्क केलं तेच काय झालं? पोटेन्शियल एनर्जी म्हणून स्टोअर झालं. मग जेवढं वर्क तेवढीच पोटेन्शियल एनर्जी. यावरून वर्कचा फॉर्म्युला काय होणार? एम इंटू व्ही. एम इंटू व्ही म्हणजे टेस्ट मास, आणि ते टेस्ट मास जिथे ठेवलेलं आहे तिथलं पोटेन्शियल. तर काय मिळेल तुम्हाला? पोटेन्शियल एनर्जी. ओके. आणि यावरून तुम्हाला युनिट वगैरे लिहिता येतात. युनिट खूप महत्त्वाचे असतात. तुम्हाला समजले पाहिजे. याचं युनिट काय असणार? इंटेन्सिटीचं. फोर्सचं युनिट न्यूटन, मासचं युनिट कुलम, के जी, तर न्यूटन पर के जी. आणि पोटेन्शियलचं युनिट काय असणार? वर्कचं युनिट जूल आणि मासचं युनिट के जी, जूल पर के जी. म्हणून जर तुम्हाला इंटेन्सिटीचं युनिट विचारलं, बरोबर आहे, इंटेन्सिटीचं युनिट तर काय असणार? न्यूटन पर के जी. आणि जर तुम्हाला पोटेन्शियलचं युनिट विचारलं तर ते काय असणार? जूल पर के जी. ओके. जूलला न्यूटन मीटरने लिहिता येत का? जूल म्हणजे वर्क, वर्क म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग कोणी जर याला असं लिहिलं की न्यूटन मीटर पर के जी, तर तेच आहे. बरोबर. पण असं नाही करत इतके प्रयोग, पण ओळखता तुम्हाला आलं पाहिजे. जूल समजलं का कसं लिहिलं? हे लिहिण्यामागचं कारण काय की वर्क काय असते? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्कचं युनिट काय असते? जूल. फोर्सचं युनिट काय? न्यूटन. डिस्प्लेसमेंटचं युनिट काय? सेकंड. म्हणजे जूल म्हणजे काय? न्यूटन सेकंड. समजते का? जूल म्हणजेच काय असते? न्यूटन सेकंड असते. न्यूटन मीटर असते. कळलं का? लक्षात आलं तुमच्या? एवढं जर तुम्हाला समजलं असेल तर पुढे जे आपण प्रॉब्लेम घेणार आहोत ते तुम्हाला समजतील. पॉईंट क्लिअर झाला इथपर्यंत? हो की नाही? हां. आता काही गोष्टी मी ना तुम्हाला काही असं रेडीमेड सांगतो फॉर अर्थ, म्हणजे त्यात नंतर घेतल्या असतं तरी चाललं असतं, पण आलाच हा पॉईंट तसं तुम्हाला सांगतो मी. इकडे पहा. फॉर पहिल्यांदा असं घेऊ आपण, फॉर हॉलोस्पियर. आणि हे जे मी आता लिहित आहे याचं मी प्रूफ नाही घेत आहे, मी डायरेक्टली लिहितो. लक्ष द्या. फॉर हॉलोस्पियर, हा एक हॉलोस्पियर आहे. हॉलो आहे म्हणजे आतमधून पोकळ आहे आणि इथेच फक्त मास आहे. हॉलोस्पियरच्या आतमध्ये, बरोबर आहे, इंटेन्सिटी इनसाइड द हॉलोस्पियर इज ऑलवेज 0. इंटेन्सिटी काय राहते? 0 राहते इनसाइड द हॉलोस्पियर. ओके. आणि जर तुम्हाला सरफेसवर इंटेन्सिटी काढायची असेल तर सरफेसवर समजा या स्पियरची रॅडियस किती आहे? आर. आणि जर तुम्हाला सरफेसवर इंटेन्सिटी काढायची आहे, इंटेन्सिटी ऑन सरफेस, बरोबर आहे, तर हे स्पियरचं पूर्ण मास इथे कन्सिडर करा. त्या स्पियरच्या सेंटरला मास पूर्ण कन्सिडर करा. मग सरफेसवरची इंटेन्सिटी काय असणार? GM अपॉन आर स्क्वेअर. आणि जर तुम्हाला इंटेन्सिटीज काढायची असेल आउटसाईड कुठेही, तर तुम्हाला काय करावं लागेल? GM अपॉन आउटसाईडचं अंतर स्मॉल आणि त्याचा स्क्वेअर. हॉलोस्पियरच्या बाबतीत समजलं का? हॉलोस्पियरच्या आतमध्ये इंटेन्सिटी किती? 0. इंटेन्सिटी 0 तर फोर्स 0. इथे पार्टिकल ठेवला एखादा स्मॉल एम, तुम्हाला म्हटलं की स्मॉल एम आणि कॅपिटल एम यांच्यामधला फोर्स काढा. ओके. तर इथे तुम्ही स्मॉल एम ठेवला, स्मॉल एम आणि कॅपिटल एम यांच्यामधला फोर्स काढा. ही इंटेन्सिटी म्हणजे काय असते? फोर्स अपॉन मास. म्हणजे फोर्स बरोबर काय असते? मास मल्टिप्लाइड बाय इंटेन्सिटी. मला सांगा तुम्ही, इंटेन्सिटी 0 आहे तर फोर्स पण काय असणार? 0. हॉलोस्पियरच्या आतमध्ये जर एखादा पार्टिकल ठेवला तर त्या पार्टिकलला हा स्पियर अट्रॅक्ट रिपेल काही करत नाही, बिकॉज इंटेन्सिटी 0. ॲज द इंटेन्सिटी 0 फोर्स इज ऑल्सो. समजलं? आणि सरफेसवरची इंटेन्सिटी काढताना इथून इथपर्यंत सरफेसपर्यंतचं अंतर घ्या, GM अपॉन आर स्क्वेअर. आणि बाहेरच्या पॉईंटची इंटेन्सिटी काढताना हा पॉईंट बाहेरचा आहे, त्याचं अंतर किती आहे? स्मॉल आर. तर बाहेरची इंटेन्सिटी काढताना काय करा? GM अपॉन आर स्क्वेअर. समजलं का? हॉलोस्पियरच्या बाबतीत. तर मी काय करतो, हे जे पॉईंट्स आहेत हे मी बाजूला इथे लिहून ठेवतो.
म्हणजे खाली न राहू देता इथे साईडला लिहितो, म्हणजे पोटेन्शियली आपल्याला याच डायग्राममध्ये कव्हर करता येणार. ओके, तर इथे ही लिहिली मी इंटेन्सिटी. ओके, तर ही इंटेन्सिटी झाली सरफेसवर आणि ही इंटेन्सिटी झाली आउटसाईडला. आता आपल्याला लिहायचं आहे पोटेन्शियल. काय लिहायचं आहे? पोटेन्शियल. बघा, स्मॉल आर म्हणजे त्या पार्टिकलचं अंतर घेता येणार, ते आतमध्ये असलं तरी स्मॉल आर घेता येते आणि बाहेर असलं तरी स्मॉल आर घेता येते. मग कॅपिटल आर पेक्षा जर स्मॉल आर कमी असेल तर इंटेन्सिटी. बघा, या मोठ्या स्पिअरची रेडियस आहे 5 मीटर आणि अंतर जे आहे पार्टिकलचं सेंटरपासून आहे 2 मीटर. तो पार्टिकल त्या स्पिअरच्या आतमध्ये आहे. आतमध्ये आहे ते इंटेन्सिटी 0. सरफेस असेल तरी तोच फॉर्म्युला वापरा, GM/, जेवढा अंतर आहे त्याचा स्क्वेअर, आणि सरफेसच्या बाहेर असेल तर GM/r². आता स्टडी करू आपण पोटेन्शियल. पहा, लक्ष द्या, आपल्याला काय स्टडी करायचं आहे? पोटेन्शियल. तर लक्ष द्या, तर पोटेन्शियल इनसाइड इज इक्वल टू पोटेन्शियल ऑन दी सरफेस. आतमधलं आणि सरफेसवरचं पोटेन्शियल सेम असते आणि हे पोटेन्शियल असते -GM/r. बरोबर आहे. आणि जर तुम्हाला पोटेन्शियल आउटसाईड काढायचं असेल तर मात्र काहीच फरक नाही, -GM/r. समजलं का? हे झालं पोटेन्शियल. आणि पोटेन्शियल जर माहीत आहे तर तुम्हाला म्हटलं की या पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी काढा. तर आतमधल्या सर्व ठिकाणचं पोटेन्शियल कसं आहे? सेम. किती आहे? -GM/r. आणि त्या पोटेन्शियलला या मासने मल्टिप्लाय केलं की काय मिळते? पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे जसं हे फोर्स काढायसाठी इक्वेशन वापरलं तसंच तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी काढायसाठी काय करावं लागेल? m/v. तर तुम्हाला काय मिळेल? पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे तिथे ठेवलेलं मासला कशाने मल्टिप्लाय कराल? पोटेन्शियलनी मल्टिप्लाय कराल तर तुम्हाला काय मिळेल? पोटेन्शियल एनर्जी मिळेल. हे तुम्हाला हॉलो स्पिअरच्या बाबतीत करावं लागेल. समजलं का? काय घेतलं आपण? हॉलो स्पिअर. आणि या हॉलो स्पिअरचा मास कुठे आहे? इथे मास आहे. आतमध्ये कसं आहे? पोकळ आहे, व्हॅक्यूम आहे किंवा काही असेल, पण मॅटर नाही आहे, मास नाही आहे आतमध्ये. त्यामुळे आतमधली इंटेन्सिटी इनसाइड द हॉलो स्पिअर काय असणार? 0. सरफेसवरची इंटेन्सिटी GM/r². आणि त्याच्या बाहेरची इंटेन्सिटी GM/r². व्हॉट अबाउट पोटेन्शियल? पोटेन्शियल तुम्हाला काढायचं आहे तर इनसाईडचं जर पोटेन्शियल काढायचं असेल तर जेवढा इनसाईडला असेल तेवढाच सरफेसवरचं असेल. जेवढा सरफेसवर पोटेन्शियल असते हॉलो स्पिअरच्या बाबतीत इनसाईडचे पोटेन्शियल तेवढंच असते. सरफेसवर किती? -GM/r. मग GM/ सरफेसपर्यंतचं अंतर. हे पहिले समजलं पाहिजे. इथून सेंटरपासून सरफेसपर्यंतचं अंतर किती आहे? r. म्हणून इंटेन्सिटी पोटेन्शियल कसं काढलं? -GM/r. ओके, तर हे पूर्ण मास सेंटरला घेतलं. -GM/r हे सरफेसवरचं पोटेन्शियल. बाहेरचं काढायचं असेल तर मग तर काही प्रॉब्लेमच नाही. ते काय असणार? मायनस साईन मात्र सोडू नका. -GM/r. हे झालं पोटेन्शियल आउटसाईड. पोटेन्शियल माहीत असेल तिथे पार्टिकल ठेवला तर काय मिळेल? पोटेन्शियल एनर्जी. तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी कॉन्सेप्ट समजला? पोटेन्शियल एनर्जी काढताना पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला जो तयार होईल त्याच्याकडे नका जाऊ. पोटेन्शियल एनर्जी काढताना काय करा? पोटेन्शियल जेवढं असेल त्याला मासनी मल्टिप्लाय करा. तुम्हाला काय मिळेल? पोटेन्शियल एनर्जी मिळेल. समजलं का? हे कोणत्या स्पिअरच्या बाबतीत झालं? हॉलो स्पिअर. आता ह्याच 2 टर्म तुम्हाला सॉलिड स्पिअरच्या बाबतीत स्टडी करायचे आहेत. ओके, तर इन केस ऑफ सॉलिड स्पिअरचं बेस्ट एक्झाम्पल घेता येणार आपल्याला अर्थ इज सॉलिड स्पिअर. सॉलिड स्पिअरच्या बाबतीत पहा, हा स्पिअर आहे पण हा सॉलिड आहे. ओके, कसं आहे? सॉलिड स्पिअर आहे आणि तुम्हाला इंटेन्सिटी आणि पोटेन्शियल स्टडी करायचं आहे. ओके, आता बघा, मी इथे इंटेन्सिटी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्याचा डिटेल स्टडी आपल्याला आहे. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अर्थसाठी, पण आपण फक्त पोटेन्शियलचा स्टडी करू. लक्ष द्या, तर हा सॉलिड स्पिअर आहे, रेडियस आहे r, मास आहे m. फॉर एक्झाम्पल सॉलिड स्पिअरचं एक्झाम्पल काय घेता येणार? ही काय आहे? अर्थ आहे. ओके, आणि आता समजून घ्या, इथे सरफेसवरचं पोटेन्शियल, ओके, इथे हा सरफेस आहे, सो V ऑन सरफेसवरचं पोटेन्शियल असते -GM/r. तेवढंच जेवढं हॉलो स्पिअरच्या सरफेसवरचं होतं. पण आतमधलं सेंटरला असलेलं पोटेन्शियल जे असते, पोटेन्शियल ॲट दी सेंटर, हे सरफेसवर जेवढं आहे त्याच्या 1.5 पट असते. 1.5 पट 3/2 टाइम्स. सो -3/2 टाइम्स GM/r. आणि नंतर वेगवेगळ्या पॉईंटचं वेगवेगळं असते, ते आपण नंतर स्टडी करू. आणि एवढं तुम्हाला समजलं पाहिजे. समजलं का? मग पोटेन्शियल जर माहीत आहे तर पोटेन्शियलला मासने मल्टिप्लाय केलं की
पोटेन्शियल एनर्जी आणि व्ही आउटसाईड, आउटसाईडचं काढताना काही प्रॉब्लेमच नाही, ते काय असणार मायनस GM अपॉन स्मॉल आर. समजलं का? मग सॉलिड स्पिअर जर असेल, अर्थ जर असेल, तर सरफेसवरचं पोटेन्शियल किती? GM अपॉन आर. सेंटरचं पोटेन्शियल जेवढं सरफेसवर आहे त्याच्या 1.5 पट 3/2 टाइम्स. बरोबर आहे. मग मला सांगा कुठे पोटेन्शियल जास्त आहे, सरफेसवर की सेंटरला? पोटेन्शियल कुठे जास्त आहे? सो पोटेन्शियल ऑन दी सरफेस ऑफ अर्थ आणि पोटेन्शियल ॲट दी सेंटर ऑफ अर्थ. इथे साईन टाकायचं तुम्हाला, कुठे जास्त आहे, ग्रेटर दॅन लेस दॅन? सेंटरला जास्त आहे की सरफेसवर जास्त आहे? सेंटरला. इथे मायनस साईन आहे, मायनस साईन. ओके, म्हणजे मायनस साईन असल्यामुळे काय होणार लक्ष द्या, व्ही ऑन सरफेस, व्ही ऑन सरफेस जर काय म्हणू आपण की किती असेल 30, बरोबर आहे, -30, बरोबर आहे, पोटेन्शियल म्हणजे जूल पर केजी. तर व्ही ॲट द सेंटर काय असणार -3/2. ओके, 20 घेऊ आपण इथे, हे झालं 20, तर -3/2 टाइम्स व्ही ऑन द सरफेस 20 म्हणजे किती होणार, किती होणार -30. कोणतं जास्त आहे? सरफेसवरचं जास्त आहे, सेंटरचं कमी आहे, बिकॉज ऑफ मायनस. तसे 1.5 पट म्हटलं ना मी, 1.5 पट, बरोबर आहे. म्हणजे मॅग्नेट्यूडनी सरफेसवर मॅग्नेट्यूड, मॅग्नेट्यूड सरफेसवर मॅग्नेट्यूड इथे 1 आहे आणि इथे 1.5 आहे. फक्त मॅग्नेट्यूड म्हटलं मी, सरफेसवरची मॅग्नेट्यूड जास्त, इथे 1 आणि 1.5. सरफेसवरची मॅग्नेट्यूड, मॅग्नेट्यूड म्हणजे मायनसचा विचार करायची गरज नाही. सरफेसवरची मॅग्नेट्यूड इथे 1 आहे, तर सेंटरला 1.5 आहे, 3/2 म्हणजे 1.5. पण जर तुम्ही मायनस साईन सहित विचार केला तर सरफेसला -1 आहे, तर सेंटरला -1.5 आहे. कोण जास्त आहे? -1 जास्त आहे. ओके, म्हणून सरफेसवरचं पोटेन्शियल कसं असते? जास्त असते ॲज कम्पेअर टू पोटेन्शियल ॲट दी सेंटर ऑफ द अर्थ ड्यू टू मायनस साईन. हा फरक जो आहे हा कशामुळे झाला? निगेटिव्ह साईन. निगेटिव्ह साईन असल्यामुळे जी संख्या लहान ती मोठी असते मायनस साईन असल्यामुळे. समजते? तर असे लहान सहान क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतात. हे झालं सॉलिड स्पिअरच्या बाबतीत. कळलं का? ओके, आता पहा लक्ष द्या, असे खूप सारे क्वेश्चन्स असतील पोटेन्शियलवर, पोटेन्शियल एनर्जीवर. तर एक एक पॉईंट क्लिअर करू आपण. नंतर एक पॉईंट पाहू आपण, न्यूट्रल पॉईंट. पहा, समजण्याचा प्रयत्न करा. काय न्यूट्रल पॉईंट काय असेल? न्यूट्रल पॉईंट नंतर आपण पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम पाहू. न्यूट्रल पॉईंट काय समजण्याचा प्रयत्न करा. पहा, इकडे बोर्डवर लक्ष द्या. न्यूट्रल पॉईंट काय आहे? इथे पहिलं मास आहे M1 आणि R इतक्या अंतरावर मास आहे M2. ओके, आणि दोन्ही मासेस एकमेकांना अट्रॅक्ट करून ठेवलं. इथे ठेवलं तुम्ही टेस्ट मास स्मॉल m. काय ठेवलं? टेस्ट मास. आणि जर M1 आणि M2 हे दोन्ही फोर्सेस जर सारखे असतील, म्हणजे या स्मॉल एमला M1 आणि M2 हे जे अट्रॅक्ट करत असतील, हे जर दोन फोर्सेस सारखे असतील तर नेट फोर्स काय होणार? नेट फोर्स काय होणार? 0. नेट फोर्स 0, तर इथली नेट इंटेन्सिटी काय होणार? 0. 4 0 तर इंटेन्सिटी 0. इंटेन्सिटी 0 असेल तर अशा प्रकारच्या पॉईंटला काय म्हणतात? न्यूट्रल पॉईंट. न्यूट्रल पॉईंट म्हणजे काय? ज्या पॉईंटला इंटेन्सिटी 0 असते. लक्ष गोष्टीत घाला, ठीक आहे आपापल्या. तर इथे एक काय ठेवला, एक पॉईंट घेतला, तिथे कुठलं तरी मास ठेवलं. युनिट मास ठेवा की काही पण ठेवा. जर या मासला दोन्ही फोर्सेस सारख्याच तऱ्हेनं सारख्याच फोर्सनी अट्रॅक्ट करत असतील तर यावरचा नेट फोर्स काय झाला? 0. नेट फोर्स 0 झाला तर जिथे फोर्स 0 तिथे इंटेन्सिटी 0. इथे इंटेन्सिटी काय झाली? 0. जिथे इंटेन्सिटी 0 असते त्यालाच काय म्हणतात? न्यूट्रल पॉईंट. बरोबर आहे. आणि समजा हा न्यूट्रल पॉईंट ओळखायचा तर या पॉईंटचा पहिल्या मासपासूनचं अंतर आहे R1, दुसऱ्या मासपासूनचं अंतर आहे R2 आणि दोघांमधलं टोटल अंतर आहे R. ओके, हे टोटल अंतर R आहे आणि तुम्हाला R1 आणि R2 काढायचं आहे. काढता येईल का? न्यूट्रल पॉईंटला दोन फोर्सेस कसे राहतील? इक्वल अँड अपोजिट. कोणते दोन फोर्सेस? इथे ठेवायचं स्मॉल एम, यांच्यामधला फोर्स काढायचा नाही, फोर्स काढायचा. दे आर इक्वल अँड अपोजिट. म्हणजे ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, की इथे न्यूट्रल पॉईंट त्यालाच म्हणतात, बघा लक्ष द्या, न्यूट्रल पॉईंट त्यालाच म्हणतात जिथे नेट इंटेन्सिटी काय असणार? 0. ओके, म्हणजे I1 + I2 बरोबर काय असणार? 0. म्हणजे I1 इक्वल टू काय लिहिता येणार? -I2. तर फोर्सेस इंटेन्सिटी सारख्या आहेत तर फोर्सेस सुद्धा काय घेता येतील? सारख्या. फक्त मायनस साईन कशासाठी टाकलं? अपोजिट साईन असल्यामुळे. बरोबर आहे, त्यांचे डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट असल्यामुळे. पण म्हणून हे जोपर्यंत तुम्ही याला व्हेक्टरमध्ये लिहिताना तोचपर्यंत हे मायनस साईन टाका.
आणि तो जर तुम्ही याला स्केलरमध्ये लिहायचा प्रयत्न करत असाल तर मायनस साईन ठेवायची गरज नाही. म्हणून तुम्ही इथे काय करू शकता, F1 इक्वल टू F2. आता बघा F1 या दोघांमधला फोर्स कसा काढता येणार, G इंटू M1 इंटू M अपॉन R1 स्क्वेअर. इकडे कसा लिहिता येणार, G इंटू M2 इंटू M अपॉन R2 स्क्वेअर. MM काय झाला कॅन्सल, G काय झाला कॅन्सल. सो M1 अपॉन R1 स्क्वेअर इक्वल टू M2 अपॉन R2 स्क्वेअर. समजते. पण आपल्याला हे काढायचं आहे इन टर्म्स ऑफ R. म्हणजे तुम्हाला एक तर R1 काढायचं आहे किंवा R2 काढायचं आहे, बरोबर आहे, इन टर्म्स ऑफ R. मग तुम्हाला काय लिहिता येणार, बट R1 प्लस R2 इक्वल टू R. तुम्हाला का कोण काढायचं आहे, समजा तुम्हाला काढायचं आहे R1, मग काय निघून गेला पाहिजे R2. तर या इक्वेशनवरून R2 लिहा. R2 बरोबर काय लिहिता येणार, R मायनस R1. हेच इक्वेशन पुन्हा लिहा. म्हणजे काय लिहिता येणार, M1 अपॉन R1 स्क्वेअर इक्वल टू M2 अपॉन काय लिहिलं तुम्ही, R2च्या जागी R मायनस R1 आणि त्याचा स्क्वेअर. याचं रूट घ्या. रूट घेतलं तर इथे काय लिहिता येणार, नाही रूट घेतलं तर रूट ऑफ M1 R1 स्क्वेअरचं रूट R1. इकडे घेतलं तर रूट ऑफ M2 आणि R2 स्क्वेअरचं याचं रूट R मायनस R1. समजते. आता करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. आपलं एम काय आहे, R1 काढणे. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं आपण तर काय लिहिता येणार, रूट ऑफ M इंटू R मायनस रूट ऑफ M इंटू R1 इक्वल टू रूट ऑफ M इंटू R1. ओके. तर आपल्याला R1 वाल्या टर्म्स एकत्र करायची. ही टर्म राईटकडे घ्या, इथे रूट ऑफ M1. ही टर्म राईटकडे घ्या, इथे रूट ऑफ M2. तर ही टर्म जर राईटकडे घेतली तर काय कॉमन काढता येणार, R1. इथे काय येणार, रूट ऑफ M1 प्लस रूट ऑफ M2. आणि इकडे लेफ्टकडे कोण राहिलं, इथं काय M1, इथे काय राहिलं, रूट ऑफ M1 इंटू R. म्हणून आपल्याला काय काढायचं होतं, R1. सो R1 इक्वल टू रूट ऑफ M1 अपॉन रूट ऑफ M1 प्लस रूट ऑफ M2 टाइम्स R. हा जर R1. जसा R1 काढला तसाच अगदी R2 काढते. R1 काढताना इथे रूट ऑफ M1 आला, R2 काढताना रूट ऑफ M2 येणार झालं. तर तुम्हाला काय मिळाला, न्यूट्रल पॉईंट. तुम्ही म्हणाल की हे काय चालू आहे, याचा काय उपयोग होणार आहे, तर तुमच्या लक्षात येईल की सिमिलरली, एक मिनिट थांबा फक्त, इथे R2 काढायचं असेल तर काय करणार, रूट ऑफ M2 अपॉन रूट ऑफ M1 प्लस रूट ऑफ M2 टाइम्स R. असं तुम्हाला काय काढता येणार, R2 काढता येईल. समजलं का तुम्हाला. आता तुम्ही म्हणाल की हे काय चालू आहे, काही जणांना तर काही समजलं नसेल काय चालू आहे, न्यूट्रल पॉईंट आणि काय काय. न्यूट्रल पॉईंट म्हणजे काय, दोन ऑब्जेक्टचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, दोघांच्यामध्ये असा पॉईंट ठेवायचा की जिथे एखादा मास ठेवला असता दोन्ही त्याला सारखं अट्रॅक्ट करतील. सारखं अट्रॅक्ट करतील म्हणजे फोर्सेस आर इक्वलँड. कोणावरचे, स्मॉल एम वरचे. फोर्सेस जर इक्वलँड अपोजिट आहे तर नेट फोर्स काय झाला, नेट फोर्स झिरो. तर इंटेन्सिटी काय झाली, झिरो. इंटेन्सिटी झिरो तर त्यालाच काय म्हणतात, न्यूट्रल पॉईंट. जिथे इंटेन्सिटी झिरो असेल त्याला म्हणतात न्यूट्रल पॉईंट. आता न्यूट्रल पॉईंटला फोर्सेस आहेत इक्वलँड अपोजिट. मग वेक्टर फॉर्ममध्ये लिहित असाल तर मायनस साईन सहित लिहा. वेक्टर फॉर्म जर तुम्ही काढून टाकला तरी मायनस साईन ठेवलं तर पूर्ण रॉंग होणार. वेक्टर फॉर्म काढून टाकला आणि मायनस साईन ठेवून दिलं तर पुढे तर रॉंग होणार, कारण की मायनस घेतलं तर चुकूनच जाते पूर्ण, बरोबर आहे. पण वेक्टर फॉर्म आहे तोपर्यंतच मायनस साईन ठेवायचं. मग फोर्सेस आर इक्वल अँड अपोजिट इथून सुरुवात केली तरी चालेल. मग पहिला फोर्स काय झाला, कशामधला फोर्स बघा, या दोन मासेसमधलं अंतर किती आहे, R. न्यूट्रल पॉईंट हा आहे, इथे न्यूट्रल पॉईंट आहे. तर न्यूट्रल पॉईंटचा पहिल्या मासपासूनचं अंतर R1, दुसऱ्या मासपासूनचं अंतर R2. आपलं एम आहे R1 आणि R2 काढणे. ओके. म्हणून आपण काय केलं, दोन फोर्सेस काढले. या दोघांमधला फोर्स काढताना G इंटू फर्स्ट मास सेकंड मास अपॉन डिस्टन्स स्क्वेअर. इथला फोर्स काढताना G इंटू फर्स्ट मास सेकंड मास अपॉन डिस्टन्स स्क्वेअर. काय करून राहिलं, समजून राहिलं का. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढताना G इंटू पहिलं मास दुसरं मास अपॉन त्यांच्यामधल्या डिस्टन्सचा स्क्वेअर. इथे डिस्टन्सचा स्क्वेअर हा स्क्वेअर आहे, इथे R2 स्क्वेअर केला. समजलं. ते M काय झाला, हा M आणि M काय झाला कॅन्सल. G आणि G काय झाला कॅन्सल. M1 अपॉन R1 स्क्वेअर इक्वल टू M2 अपॉन R2 स्क्वेअर. ओके. पण आपल्याला एक तर R1 काढायचं आहे किंवा R2 काढायचं आहे, दिलं आहे टोटल अंतर. सो R इक्वल टू R1 प्लस R2 इक्वल टू R. तर आपल्याला R2 पाहिजे तर R2 इक्वल टू R मायनस R1. म्हणून तुम्ही R2ला काय लिहिलं, R मायनस R1. तिथे R2ला तुम्ही लिहिलं R मायनस R1. त्याचं काय आहे, स्क्वेअर. त्याचं काय घेतलं, रूट. याचं रूट घेतलं. तर रूट घेताना इथे रूट ऑफ M1 इथे रूट ऑफ M2 असं लिहून टाकलं. त्याला सिम्प्लिफाय केलं तर R1चा काय फॉर्म्युला मिळाला, R1 इक्वल टू
√m1 अपॉन √m1 प्लस √m2. असं नाही √m1 प्लस m2, फरक आहे. m1चं रूट वेगळं प्लस m2चं रूट वेगळं, दोन्ही एकाच रूटमध्ये लिहिले सर काही नाही होत, असं नाही, खूप काही होते. करून पहा, फरकच पडतो. बरोबर, चुकीचंच आहे. सो √m1 प्लस √m2 टाइम्स r. समजलं का? आता पहा पॉईंट काय आहे, न्यूट्रल पॉईंट आहे. तुम्हाला असं विचार करा, तुम्हाला एक रॉकेट पाठवायचं आहे डायरेक्ट चंद्रावर. लक्ष द्या इकडे, रॉकेट कुठे पाठवायचं आहे? चंद्रावर पाठवायचं आहे. आणि असं विचार करा की चंद्राचा मास जेवढा आहे, मूनचा मास जेवढा आहे, अर्थचा मास त्याच्या 81 टाइम्स आहे. 80 पॉईंट समथिंग आहे, पण आपल्या सोयीसाठी 81, म्हणजे जेणेकरून रूट सहज निघेल. हॅलो, तर मी प्रॉब्लेम काय सांगत आहे तुम्हाला समजून घ्या. लक्ष द्या, इथे आहे ही अर्थ. अर्थचं मास काय घेतलं आपण? m1, मोठी काढली म्हणजे ही अर्थ आहे. इथे आहे मूनचा मास काय घेतला आपण? m2. आणि लक्ष द्या, एक रॉकेट तुम्हाला अर्थवरून मूनवर पाठवायचं आहे. मग अर्थवरून मूनवर पाठवायचं तुम्हाला, तर अट्रॅक्शन कुठपर्यंत जाणवेल माहीत आहे? कुठपर्यंत जाणवेल? न्यूट्रल पॉईंटपर्यंत m1 त्याला अट्रॅक्ट करेल. मग तुम्हाला जी एनर्जी खर्च करायची आहे ती फक्त न्यूट्रल पॉईंटपर्यंतच खर्च करायची आहे. न्यूट्रल पॉईंटला फोर्स असणार नाही. थोडासा पुढे ढकलला की पहिल्याचा तर काही फोर्स नाही राहिला, मग मास मून त्याला स्वतःहूनच ओढून घेईल. म्हणजे तुम्हाला एनर्जी कुठपर्यंत खर्च करायची असते? न्यूट्रल पॉईंट. तुम्ही एवढंच फ्युएल भरा त्या रॉकेटमध्ये की तो न्यूट्रल पॉईंटपर्यंत पोहोचला पाहिजे. न्यूट्रल पॉईंटला पोहोचला की तिथला फोर्स झाला 0. थोडासा धक्का दिला की मून त्याला स्वतःहूनच काय करणार? अट्रॅक्ट करणार. त्या रॉकेटला इथून इथपर्यंत जायला एनर्जी खर्च करायची गरज नाही, त्याला फक्त न्यूट्रल पॉईंटपर्यंत जावं लागेल. समजलं? तुम्हाला विचारतील की अर्थ आणि मून यांच्यामधला न्यूट्रल पॉईंट कुठे असेल? अर्थपासून अंतर विचारलं तर ते काय घेणार? r1. मूनपासूनचं अंतर घेतलं तर विचारलं ते काय असणार? r2. दोघांमधलं अंतर r तुम्हाला दिलं असेल काय किलोमीटर आहे, तर काढता येईल का? मग फक्त काय असेल की मूनचं मास, बरोबर आहे, मूनचं मास कशाने दाखवलं तुम्ही? m2 इक्वल टू 81 टाइम्स, नाही उलटं झालं हे. मूनचं मास कशाने दाखवलं तुम्ही? m2 ने. आणि अर्थचं मास कशाने दाखवलं तुम्ही? m1 ने. यांच्यामधलं रिलेशन काय दिलं असेल? कोणाचं मास जास्त? मास ऑफ अर्थ इज 81 टाइम्स द मास ऑफ मून m2. आणि आणखी काय दिलं असेल? अर्थ आणि मून यांच्यामधलं डिस्टन्स दिलं असेल r, हे काहीतरी किलोमीटरमध्ये दिलं असेल. तुम्हाला म्हटलं असेल की काय काढा, एकतर r1 काढा किंवा r2 काढा. म्हणजे r1 म्हणजे न्यूट्रल पॉईंट, हा झाला न्यूट्रल पॉईंट. न्यूट्रल पॉईंटचं अंतर काढा कुठून? अर्थपासून. किंवा न्यूट्रल पॉईंटचं अंतर काढा कुठून? मूनपासून. करता येईल का? काय फॉर्म्युला वापरणार? जर तुम्हाला r1 काढायचं तर r1 इक्वल टू रूट ऑफ m1. किती सिंपल आहे, अपॉन रूट ऑफ m1 प्लस रूट ऑफ m2 टाइम्स r. आणि सिमिलरली जर तुम्हाला r2 जर विचारला तर r2 इक्वल टू रूट ऑफ m2 अपॉन रूट ऑफ m1 प्लस रूट ऑफ m2 टाइम्स r. कळलं? आणि तुम्ही m1ला काय, m2ला काय घेणार? m1ला काय घेणार? 81 m. किंवा मूनचं मास जर 1 घेतलं तर अर्थचं मास 81 घ्या. मूनचं मास m2 1 घ्या, हे काय घ्या? 81. 81चं रूट सहज काढता येणार. तुम्हाला r माहीत असेल तर r1 काढता येईल, r2 सुद्धा काढता येईल. तुम्हाला मून आणि अर्थ यांच्यामधला काय काढता येईल? न्यूट्रल पॉईंट. कळलं का? तर मासेस दिले असतील तुम्हाला, न्यूट्रल पॉईंट विचारतील. जमेल? अरे जमेल ना? हां, न्यूट्रल पॉईंटसाठी एकदम शॉर्टकट आपण तयार केला. ॲक्च्युली बेसिक फॉर्म्युला काय? न्यूट्रल पॉईंटला ठेवायचं एक मास, आणि पहिल्या दोघांमधला फोर्स काढायचा आणि दुसऱ्या दोघांमधला फोर्स काढायचा, आणि ते आर इक्वल अँड अपोजिट. तर त्या पॉईंटला आपण न्यूट्रल पॉईंट म्हणतो. न्यूट्रल पॉईंटला इंटेन्सिटी 0 असते, पण पोटेन्शियल 0 नसते. का नसेल ते आपल्याला पाहिजे. इथपर्यंत समजलं? काही प्रॉब्लेम? समजलं का? ट्युशन आहे का दुसरी? किती वाजता आहे? कितीला आहे? हां, कोणाची आहे? हात वर करा. ओके, तर आपण काय करू आता? पोटेन्शियलवरचं जे डिस्कशन आहे ते उद्याच्या पिरियडमध्ये करू. ठीक आहे? रेकॉर्डिंग बंद करा.